श्री स्वामी समर्थ समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा हा छोटासा विचार. आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा मन थकते, हिंमत हरवते आणि वाटते आता माझ्याने काही होणार नाही. पण अशा वेळी स्वामी समर्थ आपल्या एकच गोष्ट सांगतात, धीर धर, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, जे घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. आज जे दुःख वाटत आहे ते उद्या तुझं सामर्थ्य बनणार आहे. आपण अनेकदा विचारतो, स्वामी मी इतकं सगळं सहन का करतोय? पण स्वामी उत्तर देतात, ज्यांच्यावर मी कृपा करतो त्यालाच परीक्षा देतो. कारण सोनं अग्नीत तावून सुखावून निघालं तेव्हाच ते खरं सोनं ठरतं. मित्रांनो, अडचणी आल्या म्हणजे स्वामी दूर गेले असं नाही, उलटं आपल्या अधिक जवळ घडवत असतात. आज तुमच्याकडे कदाचित सगळं काही नसेल, पण स्वामींचा आशीर्वाद आहे. मग काळजी कशाची? स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, माझं नाव घे आणि तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. जो माणूस देवावर सोडून देतो त्याचं ओझं देव स्वतः उचलतो. आज जर मन खूप भरून आलं असेल, डोळ्यात पाणी असेल, तर एक क्षण थांब, डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी आता सर्व तुमच्यावर सोपवलंय. क्षणातच मन हलकं होईल. कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. शेवटी एवढंच सांगेन, हार मानू नका, धीर सोडू नका, स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा. कारण जिथे माणसाची ताकद संपते तिथूनच स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. स्वामी नेहमी सांगतात, माझ्या सगळ्या सेवामध्ये माझी सगळ्यात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण आहे. तुम्ही जेवढं नामस्मरण मन लावून कराल तेवढंच मी तुमच्यासाठी तुमच्या अडचणीमध्ये धावून येईल. स्वामींना तुम्ही त्यांच्याजवळ तासनतास बसणं नको आहे. तुमच्याकडून शक्य नाही आहे की स्वामींसमोर तासनतास बसून सेवा करणं. तर तुमच्या कामामध्ये देव शोधा आणि कामामध्ये स्वामींचं नाव घ्या आणि सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणाने मन शुद्ध होतं, शांत होतं, आत्मिक शांती लागते, मानसिकता सुधारते आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी जवळ येतात. श्री स्वामी समर्थ.